गोरेगाव पोलिसांचा दणका. बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक उधळली. 4 चाकीसह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. रायगड जिल्ह्यात अवैध मद्य व्यवसायाविरोधात गोरेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केलीय. 4 चाकी वाहनातून बेकायदेशीरपणे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडत पोलिसांनी वाहनासह 1,720,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. गोरेगाव पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून सज्जाद इस्माईल पनवेलकर, वय 40, राहणार संदेरी याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी MH06 AG 3397 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा आयरिस 4 चाकी वाहनातून देशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करून विक्रीसाठी नेत असल्याचं निष्पन्न झाले. वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात देशी दारू संत्रा GM ब्रँडच्या 18 सीलबंद बाटल्या आढळून आल्या. आरोपीकडे मद्य वाहतूक किंवा विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्यानं पोलिसांनी मुद्देमालासह त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत 18 देशी दारूच्या बाटल्या, 1 प्लास्टिकची पिशवी आणि सुमारे 1 लाख रुपये किमतीचे टाटा आयरिस वाहन असा एकूण 1,720,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा मद्यसाठा नेमका कुठून आणला गेला आणि यामागे आणखी कोणाचे रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास गोरेगाव पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक महेश बाळासो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस हवालदार D दोडकुलकर करत आहेत, तर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार RD कोळेकर यांनी केलीये. अवैध मद्य व्यवसायाविरोधातील गोरेगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिलेत.